एक तुझी आई आणि एक जीवलग मित्र शिरीष घाणेकर. लोकांमध्ये, सभांमध्ये, मोर्चांमध्ये कुठेही गेलं तर या दोघांशिवाय माझं पान हलायचं नाही. एकीकडे माझं प्रेम आणि दुसरीकडे जीवाला जीव देणारा जीवलग मित्र. हे दोघं म्हणजे माझे माझे दोन हात झाले होते. शिरीष फक्त मित्र नव्हता, सख्या भावासारखा होता तो. प्रचंड विश्वास होता माझा त्याच्यावर. तो जे जे काही करतोय ते माझ्या भल्यासाठीच आहे अशी ठाम समजूत करून घेतली होती मी. तो गैरसमज होता माझा. पण हळूहळू त्या दोघांमध्ये जवळीक वाढायला लागली. मलाही कळलं नाही. मी कामामध्ये व्यस्त असायचो आणि त्याचाच गैरफायदा त्या दोघांनी घेतला. माझ्या पाठीमागे त्या दोघांचं काय चाललं होतं ना, याचा मी विचारही करू शकत नाही. त्या दिवशी मला सगळं कळलं. मॅडम काय करलाय हे? तुला दिसत नाही मी घर सोडून चालली ते? मॅडम ऐका, रागाच्या भरात असं काय करू नका. मग काय करू? कोणासाठी थांबू मी इथे? शुभू, रक्ताचं नसलं ना तरी निदान माणुसकीचा एक धागा तरी लागतो. इथे तर तोही नाहीये रे. माझ्या आईच्या चारित्र्यावर दगड मारले जाते तिथे. अरे ज्या बाबाचं प्रेम मिळवण्यासाठी मी आयुष्यभर धडपड करत राहिली, तोच म्हणाला ना मला, तू माझी मुलगी नाहीयेस. कलंक आहे मी त्यांच्या आयुष्यातला. कुठल्या हक्काने राहू आता इथे? मॅडम ऐका, तुमचं सगळं बरोबर आहे, पण ऐका की मॅडम, असा हट्ट नका करू, नका जाऊ इथून. मॅडम शुभू, मी इकडनं जाणारच आहे, काही झालं तरी जाणार. इतकी वर्ष अभिमानाने श्रावणी विश्वंभर राजे शिर्के अशी ओळख मिरवत होते मी. हक्क होता तो माझा, पण आता तोही नाही. हे बघ, ज्या क्षणी एक बाप त्याच्या मुलीला म्हणतो की आपलं नातं संपलं, हे घर सुद्धा परकवतं त्या मुलीसाठी. त्यामुळे मी काही थांबणार नाही. मॅडम तुमचं बरोबर आहे सगळं, पण मला काय म्हणायचं हे ऐका. बघ शुभू, मला आता काही ऐकायचं नाही. मी आता इथे थांबणार नाही. आता या घराशी माझं नातं तुटलेलंच बरं. मॅडम बघा, आपण ना शांततेत सगळा विचार करूया. हे खूप गडबड आणि गोंधळ चालू आहे मॅडम इथं सगळा. तुम्ही रागात आहे त्यामुळे हे सगळं करायला मला मान्य आहे. शुभ, बाजूला. मॅडम ऐका की, मी काय म्हणतेय, बाजूला हो. मॅडम कोण हो? काय करायलीस? डोसकं फिरलाय का तुझं? हो पण ऐका की, काय ऐकून घ्यायचंय तुझं कारभारने? किती दिवस लपवून ठेवणार आहे तुम्ही हे? हा, तुम्ही बघितलं ना व श्रावणीच्या घरात काय झालं ते? त्यात आपलं पोरग बी अडकलंय. हो, श्रावणीला तिच्या आईबद्दल कळलं पाहिजे. अजाबात नाही कारभारने. अगं श्रावणीला हे समजा आपल्याकडनं कळलं, हे जर का त्या अलकनंदाला कळलं ना तर आपली हालत बी त्या शिरीष घाणेकर सारखी होईल. ती बाई लई डेंजर आहे. हो, त्या पोरीचा त्यात काय दोष आहे? ते आपल्याला बी ठाव आहे, पण आपण काय नाही करू शकत. हे ना कारण ती पोरगी भोगायला लागली आहे. बघावं तर लागेलच कारभार, कारण त्या पोरीनं त्या घरात जन्म घेतलाय. तसं ते घर लई चांगलं आहे ग.
पण त्या अलकनंदानं त्या नंदनवनाचं फार उजाडवण करून टाकलंय. आणि हे जे काही तू करत होतीस ना त्यानं तर आग लागल्याशिवाय राहणार नाही त्या घरामध्ये. हा मी तरी काय करत होतो तवा? काय करत होतीस नाही तुला चांगलं ठाव आहे कारभार. हे बघा, हे समजा आता हाताबाहेर चाललंय. मला काय म्हणायचं हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना? मग तुम्ही का सांगत नाही? त्याचा विचार तू नको करूस कारभार. त्या श्रावणीचं लवकरात लवकर लगीन होऊन ती त्या घरातनं बाहेर पडेल ना तेच तिच्यासाठी चांगलं आहे. नाहीतर ती अलकनंदा त्या श्रावणीला बी सोडायची नाही. जे आजवर पुरून ठेवलंय ते तसंच राहू दे. कारण भूतकाळातलं सत्य जर का वर्तमानात आलं ना तर लई मोठं वादळ येईल. वादळ आल्याशिवाय राहणार नाही. अहो, वादळ तर येऊन ठेपलंय बंगल्यावर, पण त्या वादळाच्या लाटांच्या धडका आपल्या घरावरती बसायल्या. म्हणून मला काळजी वाटते.